आणि आता सविस्तर वृत्त. ओबीसी समाजाला आपलं आरक्षण टिकवायचं असेल तर त्यांनी येणाऱ्या विधानसभेत एकाही मराठी समाजाच्या उमेदवाराला मतदान करू नये असं खळबळजनक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. तर महायुतीचा जरांगे पाटील यांना छुपा पाठिंबा असल्याचाही त्यांनी आरोप केलाय. ते अकोला इथं बोलत होते. आपलं भांडण नाही, मान्य आहे मला. जरांगे पाटलाशी आपलं भांडण नाही, मान्य आहे मला. त्याला येऊ द्यायचं नाही हेही आपलं मान्य आहे. पण वास्तव्य आहे तेही आपण असताना या ठिकाणी स्वीकारलं. समाजाचं स्वास्थ्य आणि समाजाची शांतता ही राहणं त्याच्यातलं असणं महत्वाचं असं मी त्या ठिकाणी मानतो. मी आज आपल्याला सांगणार आहे की ओबीसीने स्वतःचं आरक्षण पूर्णपणे शाबूत ठेवायचं असेल, पूर्णपणे शाबूत ठेवायचं असेल तर त्यांनी या निवडणुकीपुरती मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करू नये हे मी जाहीर म्हणतो. हे फक्त अकोल्यात आलं म्हणून म्हणत नाही. त्या उद्याचा आमदार पाहिजे. आमदार नसेल तर तुम्ही काय करणार? इथे कदाचित काँग्रेस, कदाचित एनसीपी, कदाचित तिथला असणारा शिवसेना किंवा एकनाथ शिंदे यांनी जर भूमिका घेतली असती की नाही आम्ही असणारं ओबीसीचं आरक्षण वाचू आणि मराठा समाजाचा समावेश करून देणार नाही, त्यांचं वेगळं ताट करू, तर ही भूमिका आम्हाला घ्यावी लागली नसती. पण ज्यावेळेस हे मौन बसलेले आहेत त्यावेळेस छुपा पाठिंबा आहे हे आपण असणारं लक्षात घेतलं.